नमस्कार लाडक्या वहिनींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट एकदम नवीन पॅटर्न समजावणारी आहे. कारण आता अशी चर्चा आहे, 2 फेज पेमेंट सिस्टम म्हणजे काय? पेमेंट एकाच वेळी न देता 2 टप्प्यांमध्ये दिला जातो. फेज 1 ज्यांचे व्हेरिफिकेशन कंप्लीट आहे त्यांना आधी पेमेंट, फेज 2 ज्यांचे व्हेरिफिकेशन उशिरा कंप्लीट झाले त्यांना नंतर पेमेंट. यामुळे एप्रिलचा हप्ता फेज 1 किंवा फेज 2 मध्ये येऊ शकतो. आणि जर मे महिन्याचा सायकल सुरू झाला, काहींना एप्रिल प्लस मे दोन्ही हप्ते जवळपास मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पैसे मिळणार नाहीत. आता मंत्री स्तरावरून एक महत्त्वाचा संकेत. महिला व बालविकास मंत्री अदिती तातकरे यांनी सर्वसाधारणपणे असे सांगितले आहे की पात्र महिलांना कोणताही हप्ता थांबवला जाणार नाही आणि प्रक्रिया पूर्ण होताच लाभ दिला जाईल. याचा अर्थ डिले झाला तरी पेमेंट येणारच आहे. आणखी एक नवीन अपडेट, सिस्टममध्ये बेनिफिशरी क्लासिफिकेशन सुरू आहे. म्हणजेच कोणाला कोणत्या फेजमध्ये पेमेंट द्यायचा हे ठरवलं जात आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा KYC आणि DBT स्टेटस चेक करा, बँक अकाउंट व्हेरीफाय ठेवा आणि अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, फेज बदलून देतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहा, कारण फेज अलोकेशन पूर्णपणे सिस्टमद्वारे ठरवले जाते. आणि लक्षात ठेवा, तुमचा एप्रिल हप्ता सुरक्षित आहे आणि मे हप्ता त्यानंतर मिळू शकतो. तर मित्रांनो, संयम ठेवा आणि अलर्ट राहा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये तुम्ही कोणत्या फेजमध्ये आहात आणि पेमेंट कधी येणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.